मंगलमूर्ती बालरोग तज्ज्ञ सांगलीमध्ये आहे। आज हा जो निषेध मूक मोर्चा जो डॉक्टरांनी केला आहे हा सांगली पिंपरी चिंचवड सांगली डॉक्टर्स असोसिएशन आणि IMAचा संयुक्त आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांचा हेतू हाच आहे की कुठलीही कामावरची महिला भले ती डॉक्टर असो अथवा नसो पण महिला अत्याचार टाळला पाहिजे, झाला नाही पाहिजे आणि गुन्हेगारांना त्याची एक जबरदस्त शिक्षा होऊन त्यांना जरब बसली पाहिजे, म्हणजे असे प्रसंग पुन्हा होणार नाहीत। आणि हे फक्त एका डॉक्टर महिला म्हणून आम्ही त्याला प्रोटेस्ट करतो असं नाही, हा समाजाचा इश्यू आहे आणि जी समाजात ही अशी कीड पसरली ती कीड नक्कीच काढली पाहिजे। एवढ्या वर्षानंतर स्वतंत्र झालो तरी महिला अजून स्वतंत्र झाल्या नाहीत, त्याचंच दुःख वाटतं। सदस्य आहे इथे दररोज 24 तास 48 तास बिलकुल न थांबता काम करते आहे। पण काम करताना मी जशी पेशंटची सेवा करते, त्यांना सुरक्षा देते, त्यांना डिसीजेसपासून वाचवते, मला हक्क आहे की मलाही कोणीतरी सुरक्षा द्यावी। मी रात्री बेरात्री डॉक्टर म्हणून पेशंट इमर्जन्सी आला त्यांना भेटायला माझ्या घरापासून निघते तेव्हाही मला खूप भीती वाटत असते, पण तेव्हा मला प्रोटेक्शन नसतं। मी जेव्हा करोनामध्ये काळामध्ये काम केलं तेव्हासुद्धा माझ्यासाठी PPE प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा कोणती सामाजिक संस्था आली नाही। त्यावेळेस मला असं वाटलं की मी करते समाजासाठी पण समाजाला त्याच्याबद्दल कदर नाही, रिस्पेक्ट नाही आणि मला सुरक्षा देण्याचं जर त्यांना थोडंसंही काही वाटत नसेल तर मी उद्या काम करू की नको। मी जे इमर्जन्सी कॉल्स घेते डिलिव्हरीचे रात्री बेरात्री ते मी घेणं बंद करणार, तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तो तुमच्यामुळे मला घ्यावा लागतो आहे हे समजावं लागेल। शनिवार रविवार मी काम करते आहे, दॅट्स नॉट ॲन इश्यू, पण रात्री बेरात्री जर मला सुरक्षा मिळणार नसेल एक स्त्री म्हणून आणि या समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून तर आय ॲम नॉट वरीड अबाउट यू दॅट। मला पण माझी सुरक्षा, माझ्या कुटुंबासाठीची सुरक्षा गरजेची आहे। एक जाहीर निषेध म्हणून आम्ही एकत्रित आलो आहोत आणि पोलीस निरीक्षक साहेब त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। याचं मुख्य कारण आहे की आज देशामध्ये राज्यामध्ये असंख्य महिला डॉक्टर आहेत आणि त्या की 24 तास 36 तास काम करतात, तर अशा पद्धतीने जर महिला डॉक्टरवर अत्याचार होत असेल तर पुढची पिढी डॉक्टर फील्डला जायला खूप घाबरेल, निश्चितच घाबरेल। त्यासाठी हा जो निर्गुण हत्या आणि अत्याचार झालेला आहे, निर्गुण खून झालेला आहे, त्या संदर्भात तिला न्याय मिळावा या उद्देशाने आम्ही एकत्रित आलेलो आहोत। मी डॉक्टर वैशाली लोढा सांगली पिंपरी डॉक्टर्स असोसिएशनची सदस्य आहे आणि आज आम्ही इथे जाहीर निषेध करत आहोत या निर्गुण हत्येबद्दल। आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात, जरी आज हा डॉक्टर महिलेवरती हल्ला झाला असेल तरी प्रत्येक क्षेत्रातली महिला ही असुरक्षित आहे। आपण आजूबाजूला अनेक घटना घडताना पाहतो। आता ही डॉक्टर महिला आहे, 36 तास ड्युटी करून रात्री ती सेमिनार हॉलमध्ये विश्रांतीसाठी गेलेली आहे। तिथे गार्ड आहेत नाही आहेत माहिती नाही। रात्री बेरात्री आम्हाला लेडी डॉक्टर्सना ड्युटीवर काम करायला लागतं। अचानक कोणी पेशंट आला तर आम्हाला सामोरं जावं लागतं, त्याला ट्रीट करावं लागतं, परंतु ही माणुसकीला काळीमा लावणारी घटना आहे। आज प्रत्येक स्त्री, प्रत्येक डॉक्टर ही असुरक्षित आहे असं आम्हाला वाटतंय। आमच्या मनामध्ये खरंच खूप जास्त प्रमाणामध्ये वेदना आहे, भीती आहे, साशंकता आहे की आता आम्ही जर रात्री कोणी OPDला आलं तर आम्ही त्याला ट्रीट करायचं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे। आणि मला असं वाटतं की या अशा प्रकारामध्ये जेवढी म्हणजे कठोरात कठोर त्यांना शिक्षा देण्यात येईल हा एक मेसेज समाजामध्ये जाईल आणि अशा प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी कठोरात कठोर ही शिक्षा झालीच पाहिजे असं आम्ही सगळ्या महिला किंवा इथे माझे जे डॉक्टर बंधू आहे यांच्यातर्फे आम्ही निवेदन करत आहोत। खरंच स्त्रीला सन्मान हा फक्त हल्ला आहे, पण आज रोज आपण जेव्हा बाहेर पडतो, समाजामध्ये जातो, अनेक टोमणे खायला मिळतात, आपण वाईट नजरेंनी बलात्कार रोज हा होत असतो, हे थांबणं गरजेचं आहे कुठेतरी। आणि मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक महिलेने याच्या विरुद्ध उभं राहणं गरजेचं आहे, ती सक्षम आहे, फक्त तिला आतून माझ्या बंधू सगळे जे आहेत त्यांनी सुद्धा तिला सपोर्ट केला पाहिजे की या सिस्टीम विरुद्ध आपल्याला लढा उभारायचा आहे, आपण थांबता कामा नये। ही निर्भया आज एक झाली आहे, आपण अनेक निर्भया पाहू शकतो, फक्त हा हल्ला एक
निषेध आम्ही करत आहोत. सरकारने स्त्रीला सुरक्षा ही दिलीच पाहिजे. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.